हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू, आमचं आंदोलन संपणारच, आम्ही बघूला बघूच आहे आता. हा, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हा, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहे आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात, आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होतं मला आणि तुम्हाला जमीन बळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून, आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे? ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते लय हेच उताडा आलाय बघा ना, किती गोळा घालते आता. त्यानेच गोळा केले, ते दुसऱ्या दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून, तुम्ही जा गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तेढ निर्माण करा. तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून आंदोलन नसतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं, ही पद्धत आहे आंदोलनाची. आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि यांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे येत का नाही त्या टायमाला? म्हणून टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही, आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढे बसायचं, एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला, मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून दे. मला निर्णय बघून दे 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करतंय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे, आपलं तसलंच असतं बा, पोटात ते काय नाही. धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारी लागते. महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे, जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातंय की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या? मायाच मराठीला विचारतो मी, मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो, कोणाला दुखीला म्या? आंतरवालीत बसलो, आम्हाला धापडलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यांनी. म्या जातीवाद केला का? मग म्या केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी म्या आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही म्या त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला म्या त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमाग. म्या काय केलं? संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रति मोर्चे कोणी काढले? मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय हो का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण म्हणजे, तिथे घेतात ओपन साठी. म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात, मग ज्या ज्या येतात, मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांसाठी ईडब्ल्यूएस दिलं. मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का ते? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय. मग ते जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी. म्हणजे माझी पोरं फाशी घ्यायला लागली मराठीची, माझी पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महायुती चलती, बार्टी चलती, आमच्या सारथीची उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचा मजाच चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्यात, तुम्हाला नेट काय?
आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठीवर एवढे? मी कोणता जातीवाद केला आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तर हम लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो. बर, दुसरा आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॅफिक जाम होती. हा तिकडे काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी, तिकडे MIDC आम्ही खेड्यात आहेत पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॅफिक जाम होती. बर म्हणलं ट्रॅफिक जाम होती. नाही म्हणलं आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॅफिक जाम होत. काही म्हणलं मंदिरात त्रास होतो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.